कोमल, ए बेटा कोमल, कोमे, ऐ कोमे, कोमल, ए कोमल, कुठे आहे ग? इकडे आहे ग. हो आली काकू, साफसफाई करता 2 मिनिट आली. हो हो ये आरामाने ये. अरे या ना शांत काकू, पार्वती काकू या, बसा ना. का बरं असे उभे आहे? बसा. नाही बापा, आता बसत नाही बापा आम्ही. अव बाई, मी म्हणतो ती का माझ्या घरी बिचारे जरा शिकेशन का बा. आता नवरात्र आहे ना, तर देवाऱ्याला बिचारे मला कागद लावायचे आहे, तर माझ्या घरी येजो ना, मला कागद लावून देजो अशी म्हणतो तुम्ही. कोमल तुला येशील का बाई माझ्या घरी? हो काकू बिंदास राहा तुम्ही, येते मी तुमच्या घरी. आता माझ्या घरची साफसफाई चालू आहे. गंगा आई आणि मी साफसफाई करत आहे, थोडीफार साफसफाई राहिली आहे आमची. बस तेवढं झालं की मग आंघोळ वगैरे करते, जेवण वगैरे करते आणि नंतर मग मी तुमच्या घरी येते, नाही का? बरं बरं ठीक आहे ना कोमल, माझी साफसफाई पूर्ण झाली, मी कालच पूर्ण करून टाकली. तर चल बाई म्हटलं, तर येत आता पार्वती भेटली, चल म्हटलं पार्वती माझ्यासोबत. तर मग पार्वतीला घेऊन आली. पार्वती काकूची साफसफाई झाली म्हणते बाई. आणि तुम्ही कोण लेट केली यावेळेस? हो का? अरे काकू ते नाही का, काल परवापासून आम्ही सगळे वाकड्या गाद्या ब्लँकेट वगैरे सगळे धुतले ना, आणि आज एक एक चिल्लर चिल्लर छोटं छोटं सामान मी धुवून काढलं, त्यामुळे नाही का थोडा वेळ लागत आहे काकू. असं पाय व माय, एवढे कामं कायले करतो माय, कायले एवढे कामं करायला लागतो माय कोमल. आपला जीव पाहिला केवढा आणि कामं पाहिले केवढे, आता मायले काढले बापा. कोमल कुठे जाणार आहे तू? नाही कुठे जाणार आहे म्हटलं? कायसाठी जाणार आहे आणि कोणाच्या घरी जाणार आहे? कुठे नाही गाई, पार्वती काकू म्हणत होती मला की माझ्या घरी येशील आणि मला ते देवाऱ्यात कागद वगैरे लावून देशील, बस त्यांच्याच घरी जाणार आहे मी, आणखी कुठेच नाही जाणार आहे. मी सांगून राहिली, कोणाच्या घरी उभ्याने चिरेपर्यंत जायचं नाही, समजलं का कोमल? कोणी आपल्याला उभ्याने चिरेन त्याची वाट नाही पाहायची, सिद्धा आपण त्याला चिरून टाकायचं असं म्हटल्याबरोबर. म्हणून कोणाच्या घरी जायचंही नाही बिन कोणाला लाजम राहायचंही नाही, आपलं घर बरं ना आपण बरं. पार्वती सॉरी, तुला राग आला असन, सॉरी टू से अनादर. पण मला असं वाटतं की नाही नाही बापा, माझ्या पोरीच्या बद्दल लय बेकार बेकार मी ऐकलाय, तर माझी पोरगी माझ्याच घरी राहीन. तर पार्वती मी माझ्या पोरीच्या सोबत येईन बाई, आता सांगून राहिली मी. माय हो बापा, हे गंगेचा राग काही जात नाही. गंगा बैसोड ना महाराज. गंगा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, हो मित्र डोळ्यातल्या काजळा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, हो मित्र डोळ्यातल्या काजळा सारखा, मित्र वणव्यामध्ये त्याचे लेकर माया लेकर उभ्याने चिरण्यासारखा, असा मित्र काही कामाचा नाही शांताबाई. हे अगाऊचं गाणं म्हणून तुला असं वाटत असेल का मी त्यासोबत बोलन बा, तर सरळ सरळ हिशोब आहे, मी त्यासोबत बोलणार नाही म्हणजे बोलणार नाही. तुला त्या पोरीला डोक्यावर चढून ठेवलाय, माझ्या पोरीला एवढ्या रंगाचं तुला बोलू दिलं. सो मला असं वाटतंय का माझ्या पोरीने तिच्यासोबत आणि तुझ्यासोबत नाही बोलावून तुला माझ्या घरी नाही यावं बापा. तू माझ्या घरी येत जाशील बापा, एखाद्या वेळेस ती पोरगी त्या मागं येईल ना, महापोरीला माझ्याच घरात उभ्याने चिरून टाकन. माझ्या नजरेसमोर ते दृश्य दिसते, जसं तिने म्हटलं तसंच माझ्या दृश्य आलं तोंडासमोर. म्हणून बाई शांताबाई, तुले पाहिल्या बरोबर मला त्या गोष्टी आठवते. तर बाई माझ्या घुटण्यातली मस्तकात जायपर्यंत प्लीज शांताबाई तू चालली जाय, इथून चालली जाय, चालली जाय बापा, चालली जाय. माय गंगा काऊन अशी करतो बापा? गंगा अब किती काही झालं तरी आपण माय बहिणी होय व बापा, माय बहिणी होय. गंगा एवढ्या बाहेर नको करू व बापा माझ्यासोबत. काय केलं व असं मीनं? आता मीनं माझ्या पुरीला म्हटलं होतं काय काय गेली अशी बोल म्हणून, तिनेच विचार लागन तर मीनं माझ्या पुरीले बोलली, मी मारलं मीनं माझ्या पुरीले. अव गंगा नाही हो बापा, अशी एवढ्या बाहेर नको करू माय, नको करू एवढ्या बाहेर. काय माय व घडी घडी ना काय होते ना, आता काय होते माणसाच्या जीवाचा काही सांगता येत ना माय. आता माणूस हाय उद्या नाही हाय, काही उरलं नाही जिंदगी. 2 शब्द प्रेमाचे हो माय गंगा, बोलत जाय हो माय, असं बोलणं नको टाकू, बोला नको करू माय, बोला नको करू. मरता खेपी आतापर्यंत एवढी साजरी राहिली माय, आणि मरता खेपी बोला करते का माझ्यासोबत? बोलणं माय गंगा, बोलणं माय. आई सोडणं राग आई, एवढं कोणी मिनटा लावत असते का आई? ते ती खरी मैत्रीण असन, तिच्या मनात त्याबद्दल काहीतरी रिस्पेक्ट असन, तिच्याबद्दल तुझ्या मनात काहीतरी भावना असन. काय लिहिलं फोन ठेवायची आई? काढ ना बाहेर. तुम्ही किती काही झाला तरी गुरु बहिणी वय आई, भजनात जात असता तुम्ही. तर आई अशी नको करू आई, आई अशी नको करू. बोल ना आई. शांता काकू एवढ्या म्हणते व मला रडते बिचारे. आई बोल ना आई. बाई कोमल चल बरं, आपल्याला साफसफाई करायची. चालली सज्जावून उतरून, कोणी आलं का चालली उतरून, कोणी आलं का चालली उतरून. आपलं काम करून घ्यायचं, जेवायची आहे अजून. जेवण जेवण करून घ्या, आता पहिले उतरलीस आहे तर चल जेवण करून घेऊ. पाहू ते बोलायचं, चल बरं. अमाय आई थांब ना व, मला ओढत नेऊन राहिली बापा. येत माय कसं हो पार्वती? गंगा बिचारे बोलणच नाही का माझ्यासोबत? भल्ली आपत आली हो बापा, भल्ली मोठी आपत आली. बोलन बोलन माय शांताबाई, बोलन आज ना उद्या बोलन. जाऊ दे दादा, बोलो का नाही बोलो बाई, मलाच बोला लागत जाईल तिच्यासोबत. मलाच लहानपणा घ्या लागन, शेवटी काही असो माझी लहान बहीण वैथे, मलाच लहानपणा घ्या लागन. जाऊ दे बापा. हो तसंही मोठा माणूस लहानच बनत असते, लहान माणूस मोठा होत असते. जाऊ दे बापा. गंगा हात जोडले माय मी तुले. हो तूच वय माझ्यासोबत बोलून नाही राहिली बापा एवढे दिवस झाले. चाल बाई मग शांताबाई. हो चाल ना बापा.
शांताबाईला वाटत असेल माय का बाई गंगा किती हटकोर आहे, किती नालायक गंगा आहे, बोलत नाही माय. पण तिला कसं सांगू माय, मी नाही बोलू शकत त्यासोबत. मला अंतःकरणातून राग आला बाईच्या पोरीचा. म्हणून नाही का बाई, मलाच चांगलं नाही वाटून राहिलं माय तिच्यासोबत मी बोलून नाही राहिली तर माय कायच करू रे देवा, कायच करू. नाही बोललं तर प्रॉब्लेम, बोललं तर प्रॉब्लेम. आता मायले काढल्या काय जिंदगी आहे बापा. जाऊ दे माय, माय पोरीपेक्षा मोठं काय आहे, जाऊ दे. हो, कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली, हाताला चटका लागला तरी मी कढई सापवली. तुमच्यासाठी स्पेशल केवढं बाई मी सोसल, के थोडं तरी समजाणार. पाहुणं जेवलं काय, पाहुणं जेवलं काय. हो वक्त बर्बाद न बिन बात की, बातों में कीजिए आज की दिन का मजा सास, मतलब हमारे इनके साथ लीजिए. अमाय चल ना बापा, मग चल ना मग, उशीर लावान काय. त्या दोघी माटे आल्या नाही बापा, अजून कुठं गेल्या ना काय गेल्या तर काय सस्ते सवरते काय मी माय डोमड्या मनाच्या. म्या म्हटलं माय साड्या गिळ्या घालून जाऊ चांगल्या आणि हिलच्या चपला गिपला घालून जाऊन, तुम्ही तर अशाच निघाल्यावर लंगारल्यासारख्या. अहो मी आड तुम्हाला सांग, आपण जेव्हा भेटायला गेलतो तेव्हा असंच गेलतो ना. आणि आपण काय सांगितलं होतं त्या इले का आपण गरीब आहे, तर आपण गरीब आहे तर गरीबाच्याच लायकीचं जावं लागेल ना. आपण गरीब म्हणजे ते दुकान फुटाण्याचं होते आणि शानबादशाची होते, त्याच्यापेक्षा बाई असंच चल ना. कसे दोन पैसे येते राहते तर मग जाते राहील ते काय म्हणत नाही याच्या जवळ लय पैसा आहे म्हणून हे मजाक करते म्हणून. काय लय जे आहे ते आपण गरीब आहे ना, गरीबच जायचं तिच्या घरी. हा मग इन बाईले म्हणायचं आम्ही गरीब आहे बाबा, पाठवा 1000, पाठवा 2000, पाठवा 5000, नाही का असे पैसे खायची टाक पाहिजे माणसाले. हो ना. आणि लागेच तर मग त्याचे जे पैसे आपल्याला भेटले त्या पैशात आपलं घरही चालते आणि आपलं सजणं सवर नाही होते, आपलं स्टँडर्ड राय नाही होते ना. कुठं कामाला जायची गरज पडत ना, काही भीक मागायची गरज पडत नाही. काय एकदाची ते पोट्टी तिथं गेली बस, त्या पोट्टीचं लवकर लग्न उरकवून देणार. काय ताळमेल आहे काय नाही ते आपल्याला माहित नाही. पण अजून काय माहित माहिती सासू वेगळी, सासरा आहे का नाही आहे तिले, सासरा आहे का तिले, का देवर गिवर आहे का नाही आहे काय माहित. माहिती त्या दिवशी आपण भेटलो त्याले तर तो म्हणे मला भाऊ आहे, बहीण आहे, सासू आहे. त्यानं फक्त त्याची माय सांगितली बाई, त्यानं बहीणने सांगितली, भाऊने सांगितलं आणि बापाईने सांगितलं. का दोघं जण राहते का बापा, काय माहित माय काय हाय ना काय नाही आहे. तर आज आपण जाऊ ना तर पूर्ण पंचायतच करून येऊ तिथून. कोण आहे तुम्हाला, कोण नाही आहे तुम्हाला, सगळं विचारू. काव मग त्याने जर बाप विचारला, बहीण विचारली, भाऊ विचारला तर काय सांगा ना बापा. भांडा फुटन तर तू सांगशील 10 रंगाचं, मी सांगन 10 रंगाचं. पहिले आपल्याला नियोजन करून ठेवा लागेल का कुठं काय बोलायचं. सगळं काही व्यवस्थित पद्धतशीरपणे. पाय जे गोष्ट इकडली असली गावातली घराच्या बद्दलची ते गोष्ट मी सांगन. जे गोष्ट अशी रिलेटिव्हची असली ते गोष्टी कोणी असं फुकून दे जा, इच्छा मायावय तिचा मायावय. जवळचं ते नातं घेतं काही जोड जा नका. अन असं फिरायला मिरायला जायच्या गोष्टी निघाल्या का तुम्ही बोल जा. हे रिश्त्या नात्यातल्या गोष्टी तुम्ही काही बोलू नका, तुम्ही चुपचापच राहायचा. आणि काय होते, एक आत्या आहे, एक काकू आहे आणि एक ही आहे माय आहे तिची वाली, असं असं ते आपले रिलेटिव्ह आहे. बरं मला हे सांगे बिचारे पिंकी काल हे म्हणत होता म्हणे का बा तू नेहमी नेहमी पैदल येतं तर तुला मी स्कूटी घेऊन देतो आणि उद्या तू माझ्या घरी येशील तर मी तुला स्कूटी देईन बा. तर तेव्हा तू स्कूटी घरी घेऊन जाजो. आता स्कूटी द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की तू माझ्यासोबत बोलली आहे, आपलं सगळं झालं आहे. ते त्याला माया माहित आहे, मायाला तू माहित आहे, असं आपलं सगळं झालं म्हणे तो म्हणे. तर स्कूटी घेऊन जायचं म्हणे. तर पाय बाई ती स्कूटी तर आपल्याच घरी राहील, हे तर शांताबाईच्या घरी नेणार नाही, कारण की शांताबाईला उभ्या ना काढण म्हणून नाही का. स्कूटी आपल्याच हातात राहणार आहे, मस्त मज्जाच मजा आहे आपली. अमाय चांगला आहे ना मग, खाड पडली म्हणजे इकून टाकायचं नाही काय. हो हो अगे माय बाई, बापा 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 बापा, असं वाटून राहिलं लग्न आरतीचं नाही तू येस आहे तिच्यासोबत. माई आहे तिचं आहे, तू माझ्यावर प्रेम करते. मला पैसेवाला भेटलं मस्त, तुम्हाला का माहित आहे. नाही 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 लग्न तिचंच आहे काही नाही. आता मी म्हटलं बाई कालचा हा ड्रेस म्हटलं खराब काही झाला नाही, म्हटलं 10 रंगाचे ड्रेस बदलवल्यापेक्षा घालून घेतला मी हे उतरण. असं असं बरं आहे. ते कुठे आहे, ते कुठे गेले हाय ना, येऊन जाईल. ते काय करू राहिली काय माहित बापा. हो ना माय ते सदन नाही का वाटत तिच्या नवऱ्याला चांगली दिसून काय ते आणि तिच्या सासूलाही चांगली दिसली पाहिजे मस्त म्हणून म्हणून नाही का ते नवीन नवीन साडी घालतच बिचार मस्त. हो हो तसंही काही असू शकतं. ते माय बोलते का होत्या सोबत, झाला का तुमचा अबोला फिटला काय. आता कुठं अबोला फिटते, म्हटलं मी तिले मी लग्न करून पाहतो म्हटलं, तू राय म्हटलं अशीच मुकीच्या मुकी. बरं झालं चल बाई, मग आम्ही जराशी फेरन लावली लावून येतो आणि पावडर गिवडर लावून येतो बापा, नाही का जरा बरं दिसलं पाहिजे. एकदम पडल्यावर जाण्याचा फायदा नाहीये. येतो बाई पिंकी, आम्ही 2 मिनिटात येतो. मग अमाय काकू अजूनपर्यंत वाचलंय तुमचं. अमाय आम्हाला असं वाटलं माय तुमचं नक्की आहे का नाही आहे माय, म्हणून आम्ही इथे टाइमपास करत बसलो. तर तुझीच वाट पाहत बसली मी, येते का नाही चलते का नाही चलत, पहिले काही सांगितलं नाही म्हणून आम्ही तयारी करून काही आहे नाही. आम्ही ह्याच साडीवर येणार आहे, तसे फक्त फेस पावडर गी लावतो आणि येतो. बरं बरं तू जा ना तोपर्यंत, आरती गिरतीले पाय ना तिचं आवरलं का तिला, तर तिला घेऊन ये. बरं बरं ठीक आहे ना. हो मला एक विचार येऊन राहिला गड्या, मायापेक्षा जर चांगली आरती दिसली तर तिची माय आरतीलेच पायन, थोय आरतीलेच पायन, माझ्याकडे पाहणारच नाही.
आरतीला नाही काय गय बनल्यावानीच न्या लागन तिथं, म्हणजे मायात जलवा दिसला पाहिजे कालच्यावानी नाही काय. काल कशी गय बनवली होती आरती, तसंच तिला न्या लागन आज. म्हणजे मग मी साजरी दिसेन, म्हणजे माझ्याकडे पाहिजे सगळेजण. तसंच काहीतरी करावं लागन. जातो तिच्या घरी तिला घाई करतो. हा तिला म्हणतो काही नाही माय तुला पहिलेच झाला तेवाला, असं तसं काही ना काही तिले याला बेल लावून पैसाला फुलं लावून आणतो तिला इकडे गय बनावणी. थांब म्हणा. हो हो राहून जाईन मी, न तो म्हणून नाही नाही आरती चांगली दिसते म्हणून. नाही काय त्याच्यापेक्षा मी माय उतरणवर चांगली दिसून राहिली. तिला म्हणतो का चल बाई अशीच म्हणतो. काय आहे तुला लय वेळा त्यानं पाहिलाय म्हणतो, आता काही पाहायला पाच काही राहिलं काय म्हणतो, असं म्हणतो. तिला घेऊनच येतो इकडे. अमाय अहो तू इकडून कशी काय आली हो बापा? अहो काही नाही माय, मी म्हणतो तुला हा जर तुला उतरण घातला ना, तो उतरण मला दे म्हणतो. ती काल मस्त दिसून राहिली त्या उतरण मध्ये. तर मी म्हणतो ती का बाबा मला दे तो उतरण घालाले. मी काही साडी फाडी घालत नाही, तर उतरण घालून राहिली होती मस्त. काय माय कवाची माय तयारी झाली बापा, एखादा घंटा झाला असं. हो आणि माझ्या घरी काय लिहिली माय माय बोमलन ना बापा. माय माय बोमलाले. माय बाई हो का पाय हो माय, मी बोलूनच गेली त्या घरी माय बोलाय म्हणून. त्या आईसोबत माय भांडण आहे म्हणून ते मी विसरून गेली. पण बिचारे म्हणले का उतरण पाहिजे होतं, देतं काय मग? नाही 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 उतरण गितरण काही घालू नको तू, अशीच चल तू. अशीच तेवढी साजरी दिसते हो तू, किती स्मार्ट आहे पाहिली माहिती आहे का तू? मी तुला घरी तेच सांगायला येऊन राहिली होती. पण मी म्हटलं बाई पहिले मी चप्पल घालतो म्हटलं, मग जातो म्हटलं हिच्या घरी. तर काही नाही तू माझ्या घरी एकच टाइम आवरली, मी माझ्या घरी एकच टाइम आवरली, असं झालं ते. काहीच नको घालू तू, उतरण नको घालू, साडी नको घालू, काही स्वतःच्या जीवाचा ताल नको करू तू. अशी एवढी सुंदर दिसून राहिली, अप्सरा अप्सरा दिसून राहिली तू, कोणत्या अप्सरापेक्षा कमी नाही दिसून राहिली. माय हो का व खरंच का व माय, म्हणजे मी अशीच चांगली आहे, मी नॅचरलच चांगली आहे पाहिले आहे ना. हो हो तशीच साजरी आहे तू, मायापेक्षा बी साजरी आहे पाहिले. नाक डोळे चरचर आहे मस्त, कपडे शोभते, हेच कपडे शोभते त्या अंगावर साडी नमारी घातलीपेक्षा नाही काय. आणि हे स्टँडर्ड जमाना आहे ना, आणि स्टँडर्ड जमान्यात साडी घातली, कोणता ड्रेस घातला नाही घातला, हे शॉर्ट कपडे चांगलेच दिसते नाही तरी. बरं बरं बापा, मी म्हटलं बाई आता सासूच्या घरी चाललीस म्हटलं तर जाऊ म्हटलं जरासं मटकून. तर तू म्हणतो तशीच चांगली दिसतं म्हणतो. तशीच चांगली दिसतं ना माय, आता डोकं फोडून सांगू तुले. नाही नाही बरं चल मग इकूनच्या इकूनच चल. हो चाल ना तर चाल ना. कुठं घुमत राहते लावली ना काय माहित बापा. कुठं नाही हो बाबा, कुठं नाही, चालली मी अशीच. पाहिजे नवरा करतो ना पैतोच मी. हा तुला लय जड झालं ना मी, बोला करून टाकलं तुला माझ्यासोबत. लोकांना चांगलं केलं, लोकांना घरात घातलं ना, घरातल्या लोकांना बाहेर काढलं. याच्याशिवाय दुसरं केलंच काय होतो ना. थांब म्हणा इथं नाकच कापतो मी, नाक कापाले पैशावाला पाहतो ना पैतोच. भेटलाच म्हणा आता थांब. तुला नाही म्हटलं बा जाय तू, तू मरण जाऊन मला काय करायला लागते बोलायला लावते. लावडीन गेली बापा, बेश्रम आहे बापा, बेश्रमच आले बेश्रम आणायची. कुठे गेलते बापा, कुठे गेलते म्हटलं? कुठं म्हणजे आता कामच लागली राहते, वावरात जा, वावरातून घरी या, घरून दुसऱ्याच्या वावरात जा, हेच काम आहे आता. पोरीवर जरासं लक्ष ठेवत बाई, कुठे चालली व काय चालली व काऊन चालली व, शाळेत काऊन नाही जात, काही विचारत नाही पुसत नाही तिले. ती पोट्टी उठली सुटली का कुठेही पळते, उठली सुटली का कुठेही पळते, आपल्या जीव जीवातच राहते. आणि ती पोट्टी कुठेही पळते, आणि बाप जरासं काही विचारत नाही, जरासं काही बापाचा दबाव नाही पोरीवर. काय बाबा बाप आहे तू. पाय रे बाई, आपण ते त्यावर सोपवलाय, हो त्या पोरीचं त्यावर सोपवलाय आपण, आपल्याकडे जिम्मेदारी नाही. काय बोलायला लावता हो मला आता? असे बेकार शब्द आले तर माझ्या तोंडात. एकटीवर जिम्मेदारी सोपवली, एकटीनं बोलायला लावते मला. अन काय नसतं दारू पिऊ, स्वतःची इज्जत घालवली या माणसानं. हो दारू जर नसते पेले तुम्ही, तर त्या पोरीनं तुमची इज्जत म्हणून जराशी तुम्हाला भिवून आबीत राहिली असती, आबीत राहिले. जाय तिकडे. याचे तरी ढंग नाही आहे बापा, माझ्या नशिबाले सारे फुटकेच निघाले, फुटके निघाले. काय माहित बापा, सारे शर्ट माझ्या नशिबातच भरले का काय माहित. अरे आओ आओ, नमस्ते नमस्ते. नमस्कार बाई. बैठिए जरा. अम्माई बाई भाषा तो हिंदी है बापा यायची. गावरान तड़का कौन है काय माहित. अरे नहीं नहीं हम बैठ कैसे सकते हैं इन भाई, आप इतने श्रीमंत हो और हम इतने गरीब लोग आपके घर में कैसे बैठ सकते हैं, हम खड़े ही ठीक है, हम खड़े ही रहते इन भाई. अरे समदन जी बैठिए ना और मुझे मुलाकात तो कीजिए. समदन कौन है और लड़की की बुआ कौन है, लड़की की आंटी कौन है, मुझे बताइए तो सही. अरे समदन जी रुकिए तो जरा. इतनी क्या गडबड आपको. बघा माझ्याकडून तर हिंदी बोलणं नाही होत. मी अशी आशा ठेवते की तुम्हाला माझी मराठी समजेल. कोई बात नहीं है, कोई बात नहीं, हमारे को मराठी भी समझ में आती है. वो क्या है ना, थोड़ा थोड़ा मराठी में मिस्टेक हो जाता, तो हम हिंदी बोलने के लिए आसान रहता, तो हम हिंदी ही बोलते. नहीं नहीं नहीं, पहले आप बैठिए, बाद में मेरे को आप बताइए. ऐसे खड़े खड़े से मैं खड़ी रहती, आप बैठिए. काय माहीन बाई, शेवटी बसवलंच बापा आम्हाला. काय झालं असतं नसतं बसवलं तर. आमच्या सारख्या गरीबाची लायकी तरी आहे का तुमच्या श्रीमंताच्या घरी येऊन बसायची. अरे अरे अशी काही गोष्ट नाही आहे, बसा. माणूस काय आहे ना, मनाने श्रीमंत हवा. पैशाने तर श्रीमंत सगळेच आहे आजकाल, पण मनाने माणूस श्रीमंत असायला हवा. हो का, पण आम्ही पैशाने पण श्रीमंत नाही आहे ना त्यामुळे. अच्छा कोई बात नहीं है, हम बना देंगे आपको श्रीमंत. कोई बात है क्या. अब आपका रिश्ता हमसे जुड़ गया है, हमारे तरह ही हम आपको भी रखेंगे, हम हमारी तरह ही आपको जज करेंगे. ऐसी कोई बात नहीं है कि हम श्रीमंत है और आप गरीब है तो हम आपको गरीब ही रहने देंगे. अरे आपकी बेटी हमारे घर में है, आपका घर हमारा घर, तो हमारा घर कैसा होना चाहिए, बड़ा होना चाहिए नहीं क्या. हाव इन भाई हाव,
माय पाय बरं माय किती गुणाची आहे हो बापा. बस 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 अशीच पाहिजे होती. थांब ना अशीच पोहोचतो तुले झालं काय. गरीब म्हणू 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 म्हणून तुले गरीब करून टाकतो मी. हाँ जावई कुठे गेले जावई. अरे वो अपनी ड्यूटी पे गया, थोड़ा सा बिजनेस में कंपनी में काम है ना तो उधर गया है वो. तो वो अभी आता ही होगा. मैंने बोला उसको तेरी सास तेरी ससुर जो भी आएंगे उनके लिए अच्छे से तू कुछ ना कुछ लाना बोला. ऐसा मैंने उसको बोला, वो लाता ही होगा अभी. अरे काय के लिए इतनी परेशानी उठाई आपने, क्या समधन जी आप भी. हे बघा मी आरतीची आई आहे, आरतीची आई. हा आणि ही जी माझ्या साईडने बसली आहे लाल साडीवाली ही आरतीची काकू आहे. आणि ती जी ड्रेसवाली आहे ती आरतीची आत्या आहे. आणि ही जी आहे ही आरतीची बहीण आहे. ओके ऐसा है क्या. देख भरा मैं उसको रोज बोलती कि तेरी सास को बुला तेरी सास को बुला. इनका रिश्ता कितनी दिनों से चालू है और इन्होंने मेरे को बताया, आपको अभी भी बताया. पहले से ही आपको बता देती है. तो प्यार में क्या है, प्यार अंधा होता है, प्यार अंधा होता है. प्यार तो हो जाता है किसी के साथ. प्यार करना गलत बात है क्या, आप ही बताओ. नाही 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 गलत बात नाही राहत बापा. प्रेम भोकणं राहते, भोकणं कोणाही सोबत होऊन जाते. हो तो चांगला असो वाईट असो प्रेम होते. क्या बोला आपने. क्या क्या भोकना क्या. अरे उसका कहना है मराठी में भोकना बोलते हैं उसको और हिंदी में अंधा होता है. प्यार अंधा होता है ऐसा उसने बोला. और प्यार अंधा होने के बाद एक दूसरे को चाहत से चाहत रहना ये भी कोई बड़ी बात है ना भाई. हाँ किसी एक को ही चाहत रहना. एक की एक काय माय बोलताही नहीं राहिलं बापा. हिंदीत मराठीत बोला वाटते. मी मराठीत बोलू काय. अरे मैंने तो आपको पहले ही बोला मैं मराठी भी समझती और हिंदी भी समझती. आप मराठी में बोलो. आपको मराठी में आसानी जाती ना तो आप मराठी में ही बोलो. माय म्हणणं असं वय प्रेम करणं गलत नाही आहे बा. आणि प्रेम करून त्याच माणसावर मरेपर्यंत प्रेम टिकवणं. त्या प्रेमाला किती मोठी ऊर्जा भेटते, किती मोठी म्हणजे त्या प्रेमाला निशाणी राहते प्रेमाची किती मोठी नाही काय. किती गहरं प्रेम राहते ते असं मला म्हणायचं होतं. हाँ सही बात है सही बात है. और हाँ समधन जी हमारी आरती कुछ कम नहीं है. सर्वगुण संपन्न लड़की है वो. उसको सब आता, उसको स्वयंपाक आता, उसको खेत का काम आता, उसको स्कूल का काम आता. वो ड्यूटी पर भी लगेगी. आप अगर उसको सिखाएंगे ना वो ड्यूटी पर भी लगेगी. बहुत होशियार लड़की है हमारी. और घर के काम में भी होशियार है, सब काम में होशियार है. बस उनको उसको बताना मतलब उसको ऐसे बताना नहीं पड़ता कि उसको काम कर बा. वो खुद से ही काम करती सासू समधन जी. हाँ हाँ मेरे लड़के का बहुत अच्छा नसीब है और मेरा भी बहुत अच्छा नसीब है कि मुझे आरती जैसी बहू मिलने वाली है. वाह बहुत अच्छी संस्कारी लड़की है, संस्कारी बहू है हमारी. वो हमारे परिवार का नाम रोशन करने वाली है. काही नाव रोशन नहीं करत, एका घरी दोन बायका मस्त. अरे पिंकी तू तो बहुत जच रही यार. हाँ कितना अच्छा ड्रेस है तेरा वाला और तेरे बाल भी बहुत अच्छे बनाए और तेरी हेयर बैंड भी बहुत अच्छी है. वाह वाह पिंकी बहुत अच्छी जच रही. ओहो आंटी जी आप भी ना मेरे को शर्मा डाला आपने. रुक अभी तेरे भाऊ जाने वाले ही है. हो तेरे लिए कुछ ना कुछ लाएंगे ही खाना. मतलब ऐसा खाऊ 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 म्हणते ना तुमच्या याच्यात. हो खाऊच म्हणते बापा. काय माय बाई. बरं मी काय म्हणतो इन बाई मग आम्हाला काही लागलं खर्चा पाण्याला तर देत जाण का चाय पाण्याला पैसे. मतलब समधन जी चाय पाण्याला म्हणजे हेच होय का. माय मराठी समजते म्हणते निळा खाऊन पेढा खाते बापा. पैशाची गोष्ट काढली म्हणजे. अरे समधन जी वो ऐसा बोल रही हो कि बा आप हमारे को कुछ ऐसी वर्जन गरज पड़ी तो आप हमारे को पैसा देंगी क्या, ऐसा बोल रही हो. अरे वो बात क्या, वो बात तो मैंने पहले ही आपको बताई. आपकी लड़की हमारी लड़की हो गई तो हमारा घर आपका घर. तो हमारा घर कैसा होना चाहिए, बड़ा होना चाहिए. सिर्फ घर बड़ा नहीं होना चाहिए, हम पैसों से भी बड़े होने चाहिए. आप हमारी तरह ही है. हम आप हमारी लिस्ट में ऐसे बैठना चाहिए ना. तो हम आपको भी हमारे जैसे ही बनाएंगे. आप उसका टेंशन कुछ भी मत लो. हाँ हम आपके थोड़े थोड़े काम में साथ देंगे. चलो अच्छी बात है भाई. चलो ना खाना खाते. हाँ मौसी ने खाना परोस दिया बोलते हम खाना खाते फिर और बैठते और बातचीत करते. बहुत अच्छा लगा आपको मिलकर मुझे. हाँ अभी खाना खाते चलिए. अरे हमारे को समझी जी और हमारे को देरगिर और दूसरा छोटा जवाई बड़ा जवाई है क्या नहीं है कुछ. और इसको ननद गिनद है या नहीं. अरे बताती नहीं मैं आपको. चलो ना आप खाना खाने तो चलो. सब बताती समधी भी बताती, छोटा बड़ा जवाई भी बताती, ननद भी बताती. आप पहिले खाना खाने चलो. बरं बरं चला बापा भल्ली भूक लागली पोट तोडून चला.